हाय एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. जे सामुदायिक आरोग्य अधिकारी CHOची जी भरती आहे 2025ची, यावर नागपूर खंडपीठाने एक स्थगिती दिलेली आहे पुढच्या 7 दिवसासाठी. ओके. कारण यामध्ये BHMS जे डॉक्टर्स आहेत त्यांना इन्क्लूड करण्यात आलं नव्हतं. फक्त BMS, BUMS, BSc नर्सिंग आणि PBBSc नर्सिंग यांनाच इन्क्लूड करण्यात आलं होतं. सो त्याच अनुषंगाने हे जे BHMS असोसिएशन होतं अकोल्याचं, ते नागपूर खंडपीठामध्ये त्यांनी केस केलेली आणि त्यावर कोर्टाने असं सांगण्यात आलेलं आहे की यांना का बरं इन्क्लूड केलं नाही, यांना करायला पाहिजे होतं. जर याच्यावर हे जे परिपत्रक जे आदेश दिलेला आहे, हा आदेश जे असोसिएशन आहे BHMS ते DHS किंवा NHMला सबमिट करतील आणि त्यानुसार 2 ते 3 दिवसामध्ये त्यांना कळवण्यात येईल जे BHMS असोसिएशनला की BHMSला इन्क्लूड करण्यात येणार आहे की नाही आहे. जर केलं तर ते सुरळीत चालू असणार जी भरती आहे ती. जर नाही केलं तर मे बी पुन्हा यावर एखादी कोर्ट केस होऊ शकतं किंवा पुन्हा हे असोसिएशन कोर्टात जाऊ शकतं. कारण जो वर्डिक्ट दिलेला आहे ते फक्त 7 दिवसासाठी त्यांनी सांगितलेलं आहे की हे वर्डिक्ट असणार, 7 दिवसासाठी स्थगिती देण्यात येत आहे. ओके. पॉझिटिव्ह असो की निगेटिव्ह असो. ओके. दोन्हीही त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे व्यवस्थित चांगल्या पद्धतीने, ते वाचा तुम्ही. ओके. बट आय होप सो, मला असं वाटतं की 90% चान्सेस आहे की BHMSला इन्क्लूड करण्यात येईल. ओके. सो स्टे ट्यून. डेफिनेटली रिक्रुटमेंट होईल, अभ्यास चालू ठेवा. ओके. ठीक आहे. सो थँक्यू.